नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी भगवद्गीता जशी आहे तशी या पुस्तकातील पुढील विवरण घेऊन आलेली आहे। हे पुस्तक आहे श्री श्रीमद AC भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद निर्मित। सगळ्यात आधी देवाला पुष्प अर्पण करते। श्री गणेशाय नमः। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। राधे कृष्ण राधे कृष्ण। नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि। आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर नक्कीच आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये राधे कृष्ण लिहायला विसरू नका। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। राधे कृष्ण राधे कृष्ण। आपला जो पाठ सुरू आहे तो आहे ज्ञान संन्यास कर्मयोग। अपाने जुहन्ति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगति रुद्रवा। प्राणायामपरायणाः अपरे नियताहारा प्राणेषु जुहति। याव्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधीस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात। ते प्राणवायूची अपानवायूमध्ये आणि अपानवायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोश्वास थांबवून समाधी अवस्थेत अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात। तात्पर्य: श्वसन प्रक्रिया नियंत्रित करण्याच्या या योग पद्धतीला प्राणायाम असे म्हटले जाते आणि आरंभी हठयोग मध्ये विविध आसनाद्वारे प्राणायामाचा उपयोग केला जातो। या सर्व प्रक्रिया इंद्रिये संयमित करण्यासाठी आणि आध्यात्मिक साक्षात्कार मध्ये प्रगती करण्यासाठी आहे। प्राणायाम मध्ये शरीरातील वायू नियंत्रित केले जातात, ज्यामुळे त्यांचे मार्गक्रमण विरुद्ध दिशेने करता यावे। अपानवायू अधोगमन करतो आणि प्राणवायू ऊर्ध्वगमन करतो। प्राणायाम योगी या वायूंच्या विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करवितो आणि दोन्ही वायूंचे समत्व पूरक मध्ये साधतो। प्राणवायू अपानवायूमध्ये अर्पण करणे, उच्च श्वास आत येणाऱ्या श्वासामध्ये अर्पण करणे या क्रियेला रेचक म्हटले जाते। जेव्हा दोन्ही वायूचे प्रवाह पूर्णपणे थांबले जातात तेव्हा मनुष्य कुंभक योग यामध्ये स्थित असल्याचे म्हटले जाते। कुंभक योगाच्या आचरणामुळे आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी मनुष्य आपली आयु मर्यादा वाढवू शकतो। बुद्धिमान योगी दुसऱ्या जीवनाची प्रतीक्षा न करता एकाच जीवनकालामध्ये पूर्णतः प्राप्त करण्यामध्ये इच्छुक असतो। कारण कुंभक योगाच्या आचरणामुळे योगी आपले आयुष्य अनेक वर्षांनी वृद्धिगंत करतात। परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये नित्य स्थित असल्यामुळे त्यांची इंद्रिये आपोआपच नियंत्रित होतात। त्यांची इंद्रिये नेहमी भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे ती इतरत्र रत होण्याची शक्यताच नसते। म्हणून जीवनाच्या अंती तो स्वाभाविकतच भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य धामामध्ये प्रवेशित होतो। यामुळे तो दीर्घायुष्य होण्याचा प्रयत्न करीत नाही। भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे तो तात्काळ मुक्तीच्या स्तरापर्यंत उन्नत होतो। मांच
यो व्यभिचरण भक्तियोगेन सेवते सगुणा सन्मती ते तान ब्रह्मभूयाय कल्पते. भगवंताच्या विशुद्ध भक्तिपूर्ण सेवेमध्ये जो संलग्न होतो तो प्रकृतीच्या गुणांपलीकडे जातो आणि तात्काळ ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो. कृष्ण भावाभावित मनुष्य दिव्य स्तरापासून आरंभ करतो आणि नित्य त्याच भावनेमध्ये स्थित राहतो. म्हणून त्या स्तरापासून त्याचे पतन होण्याची शक्यता नसते. शेवटी तो भगवद्धामात प्रवेश करतो. भगवंतांना अर्पण केलेले अन्न किंवा कृष्ण प्रसाद ग्रहण केल्याने आहार नियमन आपोआपच होते. इंद्रिय निग्रह करण्यासाठी आहार नियमन अत्यंत सहाय्यकारक ठरते आणि इंद्रिय संयमन केल्याविना भौतिक जंजाळातून मुक्त होण्याची शक्यता नाही. सर्वेपेते यज्ञविदो यज्ञशपीत कल्मषः यज्ञशिष्टा मृतभुजो यान्ति ब्रह्म सनातन. यज्ञाने प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञकर्ते पापकर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. तात्पर्य: विविध प्रकारच्या यज्ञाच्या पूर्वोक्त वर्णनावरून वेदाध्ययन किंवा ज्ञानवज्ञ आणि योगयज्ञ कळून येते की इंद्रिय संयमन करणे हाच या सर्वांचा मूळ उद्देश आहे. इंद्रिय तृप्तीमुळे मनुष्य भौतिक अस्तित्वात गुंतून राहतो. म्हणून जोपर्यंत इंद्रिय तृप्ती विरहित स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत सच्चिदानंद स्तरापर्यंत उन्नत होऊ शकत नाही. हा स्तर म्हणजे सनातन किंवा ब्रह्मस्तर होय. वर सांगण्यात आलेले सर्व यज्ञ मनुष्याला भौतिक जीवनाच्या पापकर्मातून शुद्ध होण्यास सहाय्यक होतात. जीवनातील या प्रगतीमुळे मनुष्य जीवनात ऐश्वर्यवान आणि आनंद होतो. इतकेच नव्हे तर अंतसमयी निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन किंवा भगवान श्रीकृष्णांच्या सानिध्य प्राप्त करून तो शाश्वत भगवद्धामात प्रवेश करतो. नायम लोकोस्तस्य यज्ञस्य कुंतोन्य कुरुसुतम. हे कुरुश्रेष्ठा, यज्ञ केल्याशिवाय मनुष्य या लोकामध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुखप्राप्ती करू शकत नाही. तर पुढील जीवनाबद्दल काय सांगावे? तात्पर्य: मनुष्य कोणत्याही प्रकारच्या भौतिक जीवनामध्ये असला तरी निश्चितपणे त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाचे अज्ञान असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भौतिक जगतातील अस्तित्व म्हणजे आपले पापमय जीवनाच्या कर्मफलांचा परिणाम आहे. पापमय जीवनास अज्ञान कारणीभूत आहे आणि पापमय जीवन हे मनुष्याच्या भौतिक अस्तित्व लांबविण्यास कारणीभूत आहे. या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी मनुष्य जीवन हाच एकमेव सुटकेचा मार्ग आहे. म्हणून वेद हे आपल्याला या जंजाळातून सुटण्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि सरते शेवटी या दुःखमय अवस्थेतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा मार्ग निर्देशित करतात. धर्माच्या मार्गामुळे सुटतात. यज्ञ केल्यामुळे जरी तथाकथित लोकसंख्या वाढ झाली असली तरी आपण पुरेशा प्रमाणात अन्न, दूध इत्यादी प्राप्त करू शकतो. याप्रमाणे शारीरिक गरजा जेव्हा पूर्णपणे भागतात तेव्हा स्वाभाविकपणेच पुढची पायरी म्हणजे इंद्रिय तृप्ती करणे होय. म्हणून वेदांनी इंद्रिय तृप्ती बंधनातून मुक्त होण्याप्रत उन्नत होतो आणि मुक्त जीवनाची परमोच्च परिपूर्णता म्हणजे भगवंतांच्या व जर मनुष्य वेदानुसार यज्ञ करण्यास इच्छुक नसेल तर तो या जीवनामध्ये सुखाची अपेक्षा कशी करू शकेल? आणि मग या लोकांवरील अन्य शरीराविषयी काय बोलावे? विविध स्वर्गलोकामध्ये विविध प्रकारची सुखे उपलब्ध असतात आणि त्या सर्व ठिकाणी विविध प्रकारचे यज्ञ करण्याची मनुष्यासाठी अमर्याद सुख उपलब्ध असते. परंतु एखाद्या मनुष्यास प्राप्य असे परमोच्च सुख म्हणजे कृष्ण भावनाद्वारे आध्यात्मिक लोकामध्ये प्रवेश करणे होय. म्हणून कृष्ण भावित
जीवन हेच भौतिक जीवनाच्या सर्व समस्यांचे समाधान आहे. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्म जान्विद्ये तांसरणानैव ज्ञात्वा विमोक्षसे. हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेदसंमत आहेत आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मापासून उत्पन्न झाले आहे. याप्रमाणे त्यांना जाणल्यावर तू मुक्त होशील. तात्पर्य: वर वर्णन केल्याप्रमाणे वेदामध्ये निरनिराळ्या प्रकारचे सर्वजण कर्म करणाऱ्यांना अनुरूप असे विविध प्रकारे यज्ञ सांगण्यात आले आहे. देहात्मबुद्धीमध्ये पूर्णपणे रत झाल्यामुळे या यज्ञाचे आयोजन अशा रीतीने करण्यात आले आहे की ज्यामुळे मनुष्य आपले शरीर, मन किंवा बुद्धीद्वारे यज्ञ करू शकतो. परंतु या सर्वांचा अंतिम उद्देश मनुष्याला शरीरातून मुक्त करणे हाच आहे. याला भगवंतांनी स्वतः या ठिकाणी पुष्टी दिली आहे. श्रेयांद्र व्ययम याद्य ज्ञात्या यान यज्ञः परंतपम सर्व कर्महीलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे परमतप केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्था, सर्व कर्मयज्ञाचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते. तात्पर्य: परिपूर्ण ज्ञानावस्थेची प्राप्ती करणे, त्यानंतर सांसारिक दुःखातून मुक्तता प्राप्त करणे आणि अंती भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये रममाण होणे हा वेदांचा मुख्य उद्देश आहे. तरीही या सर्व विविध यज्ञकर्माविषयी एक रहस्य आहे आणि मनुष्याने हे रहस्य जाणणे आवश्यक आहे. यज्ञकर्त्याच्या विशिष्ट श्रद्धेनुसार यज्ञ कधी कधी विविध प्रकारची रूपे धारण करतात. जेव्हा मनुष्याची श्रद्धा दिव्य ज्ञानाने युक्त होते तेव्हा त्या यज्ञकर्त्याला अशा दिव्य ज्ञानाविषयी केवळ द्रव्यांचा यज्ञ करणाऱ्या यज्ञकर्त्यापेक्षा अधिक प्रगत समजले जाते. कारण ज्ञानप्राप्ती झाल्याविना यज्ञ हे भौतिक स्तरावरच राहतात आणि त्यापासून कोणताही आध्यात्मिक लाभप्राप्ती होत नाही. वास्तविक ज्ञानाची परिणिती दिव्य ज्ञानाच्या अत्युच्च स्तरामध्ये म्हणजेच कृष्ण भावनेमध्ये होते. उन्नत दिव्य ज्ञान प्राप्तीविना यज्ञ म्हणजे केवळ भौतिक कर्मच होतं. तरीही जेव्हा हे यज्ञ दिव्य ज्ञानाच्या स्तराप्रत उन्नत केले जातात तेव्हा अशा यज्ञकर्मात आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. चेतनेमधील भिन्नतेवरून कधी कधी यज्ञकर्मांना कर्मकांड म्हटले जाते तर कधी ज्ञानकांड, सत्यशोधार्थ ज्ञान असे म्हटले जाते. ज्या यज्ञाचा शेवट ज्ञानप्राप्तीत होतो तोच यज्ञ अधिक श्रेष्ठ होय. तद्विधी प्राणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशान्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. आत्मसाक्षात्कारचा मार्ग निसंशय कठीण आहे. म्हणून भगवंत आपल्याला त्यांच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरु शिष्य परंपरेतील प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा सल्ला देतात. गुरु शिष्य परंपरेच्या या तत्वाचे पालन केल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. भगवंत हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत आणि गुरु शिष्य परंपरेतील व्यक्ती हा भगवंतांचा संदेश आपल्या शिष्याला यथार्थ रूपात प्रदान करू शकतो. मूर्ख दांभिक लोकांप्रमाणे कोणीही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही. श्रीमद भागवत सांगते की धर्मंतु साक्षात्क भगवप्रणीतम धर्ममार्ग साक्षात भगवंतांनी सांगितलेला आहे. म्हणून मानसिक तर्क आणि शुष्क वादांच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही. तसेच ज्ञान ग्रंथांच्या स्वतंत्र अध्ययनही मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती
करू शकत नाही. ज्ञान प्राप्तीकरिता मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे. अशा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार संपूर्णपणे शरणागतीने केला पाहिजे आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगती रहस्य आहे. जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञान प्राप्ती होते. नम्रता आणि सेवेशिवाय विद्वान आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचारणे परिणामकारक ठरत नाही. मनुष्याने आध्यात्मिक गुरूच्या कसोटीस उतरणे पाहिजे आणि जेव्हा ते शिष्याची प्रामाणिक इच्छा पाहतात तेव्हा आपोआपच त्याला वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून कृतार्थ करतात. या श्लोकामध्ये अंधानुसरण आणि विवेकशून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरवले आहे. मनुष्याने आध्यात्मिक गुरूंकडून केवळ श्रवण करावे असे नाही, तर त्याने नम्रता, सेवा आणि प्रश्नाद्वारे आध्यात्मिक गुरूंकडून ज्ञानबोध करून घेतला पाहिजे. प्रामाणिक आध्यात्मिक गुरु स्वभावतच शिष्याबद्दल अत्यंत दयाळू असतात. म्हणून शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो तेव्हा ज्ञान आणि प्रश्नाचे आदान प्रदान यांचा पूर्ण मेळ जमतो. श्री कृष्ण पर्णमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राधे कृष्ण राधे कृष्ण. श्री कृष्ण पर्णमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. धन्यवाद.